Hello guys, welcome to my YouTube channel. As a first day of 2026 मैंने मी रिझॉल्युशन केलेलं होतं की मी व्लॉगिंग करेल. माझ्या फ्रेंड्सने आणि माझ्या हजबंडने मला खूप मोटिवेट केलं. मी खूप विचार केला की म्हणजे माझं 2 व्लॉगिंग मी ट्राय केलेली आहे. माझे मागचे 2 व्लॉग्स जे आहेत अपलोड केलेले ते. बट मी ह्या वेळेस म्हणजे नंतर मी कन्सिस्टन्सी ठेवली नाही. मग असं वाटायचं की कसं होईल, काय होईल, कोण काय बोलेल. पण मग विचार केला की नाही यार, लोकांकडे काय लोकं बोलणारच आहे. म्हणून मग मी केलं की नाही, वर्षाच्या स्टार्टिंगला बघू स्टार्ट करून आणि एंडला बघू रिझल्ट काय. सो वेलकम टू माय न्यू चॅनल. सो इथं मी ऑफिसला गेलेले, बट आय थिंक सगळ्यांचा हॉलिडे मोड ऑन होता. ऑफिस पूर्णपणे खाली होतं. म्हणजे मोजून एका फ्लोअरला मॅक्सिमम 15 ते 20 लोकं, दॅट्स इट. मग मी आणि माझा फ्रेंड बसलो, काम केलं, थोडा वेळ टाईमपास केला. मग टी ब्रेकला गेलो. तेव्हा मी व्लॉगिंग स्टार्ट करायला म्हणजे स्टार्टच नाही केली. बट माझा एक फ्रेंड आहे, तो बोलला की आहे तुझं सगळं व्यवस्थित आहे, मग तुला करायला काय प्रॉब्लेम आहे, तू करू शकतेस, असं तसं. म्हणजे त्याने पण मला मोटिवेट केलं. मग माझ्या डोक्यात आला विचार, मग मी केलं. संध्याकाळच झाली होती. मग इथं लॉगआउटचा टाईम झाला होता. मी कॅब बुकिंग केली होती, ऑफिसची कॅब बुक असते मला. तर मग थोडं लॉगआउटचा टायमिंग केला आणि इथे मी सगळं आवरून वगैरे ठेवत होती. आणि त्याच्यानंतर मग सगळं वॉशरूमला गेले. हा क्विक स्नॅप तर होतोच बाबा. मला तर मिरर सेल्फीज व्हिडिओज काढायला फार आवडतं. आणि मग जस्ट चेक केला माझा लूक आणि केलं स्वाईप आउट. सो इथून मी जात होती माझ्या कॅबकडे. असं वाटत होतं ऑफिस पूर्ण खाली आहे. आणि मग आली खाली, एकदम शांतता, एकदम पीसचं वाटत नाही का, तसं वाटत होतं. आणि मग काय नाही, कॅबकडे गेली, बसले कॅबमध्ये. आणि मग ट्रॅफिक पण फार होती. मग त्यांनी नेलं वेगळ्या याच्याकडून. इथे मला काही ऑफिसचे डॉग्स माझ्या मागे होते. म्हणजे मला आवडतात डॉग, असं नाही, म्हणजे मला आवडतात. मग त्यांच्याकडे गेली, खेळली. तो स्नॅप घ्यायचा राहून गेला माझा, त्याच्यामुळे घेतला नाही मी. आणि मग हे अंडरग्राऊंड पार्किंग आहे ना, तिथून जात होते मी. पूर्णपणे शांत होतं. आणि एक डॉग माझ्या मागे येत होता, म्हणून मी त्याला दाखवायचा ट्राय करत होते, बट तो दिसलाच नाही मला नंतर. आणि मग हे मला पूर्ण लास्टपर्यंत जायचं होतं चालू. सो गेले. मग ऑन द वे घरी जाताना मग काय नाही, घरी गेल्यावर तर मी बस आराम केला. कारण थकलेलं म्हणजे फिजिकली डिस्टर्ब नसतो जेव्हा आय टीमध्ये आपण काम करतो. मेंटली काय माहिती असं काय थकवा येतो, पण मेंटली असं थकून गेलेलं असतो. काही तुमच्याकडे असेल टिप्स तर सांगा. मग इथे मी हे करत होती, रात्रीचं स्किन केअर, जस्ट फेस वॉश केला आणि माझं जे डेलीचं सिरम असतं ना, ते अप्लाय करत होते मी. आणि फोन माझ्या हजबंडने घेतलेला आहे. मी ट्रायपॉडला लावायचा, म्हणजे ट्रायपॉड घ्यायचा कंटाळा केला, सेट करायचा कंटाळा केला. तर मग मी इथे त्याला म्हटलं की थोडा वेळ पकडून ठेव, जस्ट माझे 2-3 क्विक शॉट घे. तर मी ते सिरम लावत होती, जे की मी डेली रोज रात्री यूज करते. आणि मग त्याच्यानंतर माझं लिप ग्लॉस लावत होती, जस्ट फॉर आपले लिप सेफसाठी, दॅट्स इट. आणि मग आली. मग जेवण लेट झालंच होता. मग जेवण वगैरे केलं. माझ्या सासूआईंनी करून ठेवलेलं होतं. तर मग आम्ही जस्ट वाढलं, ताटात वाढलं सगळं. आणि ही भाजी पोकळ्याची आहे, जी की आमच्या गावाकडची आहे. माझ्या मम्मीने पाठवला होता, मग तो केला माझ्या सासूबाईंनी. डाळ फ्राय केली. आणि मग असं झालं आमचं जेवणाचं रुटीन. आणि त्याच्यानंतर मग असंच टाईमपास करत होतो आम्ही. इथे मी माझं ताट सजवून घेतलं फक्त, बस. आणि तो मागे काहीतरी घेत होता, बस. मी त्याचा थोडा शॉट घेतला. आणि मग नंतर आवरलं वगैरे सगळं. डायनिंग टेबलवरचं सगळं पसारा आवरला. तो शॉट काही घेतला नाही मी. आणि मग
बसलो रूममध्ये स्ट्रेंजर थिंग बघत. लास्ट एपिसोड आला होता तो, मला खूप एक्साइटमेंट होती. सो मी म्हटलं आज लवकर, नाहीतर आमचे जेवणं फार लेट होतात, 11, 11:30, कधी कधी 10:30. सो मी आज म्हटलं नाही, मी आज लवकर जेवण करते, मला आजचा एपिसोड बघायचा आहे शांतपणे. सो मी सगळं आवरून बघत बसले. नंतर मग झाला एपिसोड संपला. हे मी जायफळचं दूध घेते, मला झोप लागत नाही ना रात्री, त्याच्यामुळे मग थोडं थोडं ट्राय करते घेण्याचा. बस इथे मी माझा व्लॉग संपवते. बाय बाय, गुड नाईट, सी यू सून.